आक्षेपार्ह पोस्टमुळे 2 गटात निर्माण झालेल्या तणावानंतर पुण्यातल्या यवतमधील परिस्थिती नियंत्रणात, गावात जमावबंदी लागू, पोलिसांचा बंदोबस्त. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून यवतमधल्या परिस्थितीचा आढावा, तर कुणीही कायदा हातात घेऊ नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज रायगड दौरा, अनेक मोठे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे आणि भरत गोगावलेंना धक्का. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊत आज एकाच मंचावर येणार, शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिन सोहळ्याचं दोघांनाही निमंत्रण, शिवसेना मनसेत जवळीक वाढत असल्याचं अधोरेखित. मुंबईतील मिठी नदी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल, केतन कदम आणि जय जोशी विरोधात 7,000 पानांचं आरोपपत्र, 65 कोटी 54 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचं समोर. कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठीच्या स्वाक्षरी मोहिमेला 2 लाखाहून अधिक जणांचा पाठिंबा, राष्ट्रपतींना साकडं घालणार. कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचला मान्यता, कोल्हापूरकरांच्या 30 वर्षांच्या लढ्याला यश, 18 ऑगस्टपासून सर्किट बेंचची सुरुवात. अमरावती शहर हादरलं, राहत्या घरात महिला पोलीस कर्मचाऱ्याची हत्या, गळा दाबून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय, कारण अद्याप अस्पष्ट. पाचवी कसोटी रंगतदार अवस्थेत, काल एकाच दिवशी 16 विकेट्स पडल्या, इंग्लंडला 247 धावात गुंडाळल्यानंतर भारत दुसऱ्या डावात 2 बाद 75 धावांवर. ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार, नागपूरमध्ये सोहळ्याचं आयोजन, नवनियुक्त क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेही उपस्थित राहणार. 71व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा, शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, श्यामची आई सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, तर नाळ 2 सर्वोत्कृष्ट बालचित्रपट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.